नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना असणार आहे. अधिक महिन्यालाच आपण मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणत असतो किंवा म्हटले जाते. अधिक महिन्याचे स्वामी हे श्रीहरी विष्णू आहेत. स्वतः श्रीहरी विष्णूंनी अधिक महिन्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे. या महिन्यामध्ये पूजा पाठ, व्रत वैकल्य, उपासना, अनुष्ठाने, पारायणे, दानधर्म केल्याने या अधिकाचे फळ हे अधिकच प्राप्त होत असते. 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो. या अधिक महिन्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पारंपरिक पद्धतीने करत असतो की जसं की या अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचं धोंडे जेवण केलं जातं, जावयांचा मानपान केला जातो, आई आपल्या मुलीला जोडवी करत असते आणि विवाहित मुलगी सुद्धा आपल्या आईची ओटी भरत असते. त्याचप्रमाणे सौभाग्यवती महिला या अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी करत असतात. जुन्या जोड्यामध्ये भर घालून ही नवीन जोडवी केली जातात. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन, सौभाग्यवतीचा मानपान याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. या अधिक महिन्यामध्ये अधिक महिना संपेपर्यंत एकदा तरी आपल्या नंदीला सुद्धा आपल्या एक वस्तू द्यायची आहे, ज्यामुळे विष्णूसह माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर याची वाढ होईल. आपल्याला अखंड सौभाग्यवती प्राप्त होईल. जर आपल्याला नणंद नसेल किंवा नणंद जी आहे ती अविवाहित आहे, कुमारिका आहे, तर मग तिला आपण कोणती वस्तू द्यावी आणि नणंद नसेल तर आपण काय करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. बघा, आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जर नणंद नसेल किंवा असेल पण विवाहित नसेल तर काय करायचं आहे, अधिक महिन्यामध्ये आपले सासू सासरे त्यांच्या लेक जावयाचा मानपान करतात. म्हणजेच आपल्या नंदेचा आणि तिच्या नवऱ्याचा मानपान हा अधिक महिन्यामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे सासू सासरे सुद्धा करत असतात. बहिणीसाठी काही ना काही करत असतो. म्हणूनच आपण सुद्धा नंदेला एक वस्तू द्यायची आहे. म्हणजेच भाऊजाईने या अधिक महिन्यामध्ये नंदेला एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. ती कोणती? जेव्हा आपली नणंद धोंडे जेवण्यासाठी आपल्याकडे येत असते तेव्हा तिचा मानपान करत असतो. आपली सासू जी आहे तर ती तिची ओटी भरत असते. त्याचप्रमाणे जावायला सुद्धा एखादी सोन्याची चांदीची वस्तू ही भेट दिली जाते. आपण निरंजन जे आहे तर ते देतच असतो. तसेच 33 अनाशाचं वाण जे आहे ते सुद्धा आपण जावयाला दिलं जातं. आणि भाऊजाईने सुद्धा या वेळेला आपल्या नंदेला एक वस्तू द्यायची असते. तर ती कोणती? आता काही कारणाने जर आपल्याला जावयाचं मानपान करणं शक्य होत नसेल, काही कारण असेल तर घरामध्ये अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान जो आहे तो काही कारणाने केला जात नसेल किंवा होत नसेल, अशा वेळेला सुद्धा आपण नंदीला बोलवू शकतो. तिला ही वस्तू जी आहे ती देऊ शकतो. ज्या दिवशी आपल्याला नंदीला ही वस्तू द्यायची आहे त्याच दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्नान करायचं, अंघोळ करायचं, स्वच्छ वस्त्र कपडे परिधान करायचा, आपला उंबरठा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा. शक्य असेल तर आपल्याला छान अशी रांगोळी मुख्य दरवाजावर काढायची आहे. मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे. तोरण लावून घ्यायचं. रेडीमेड तोरण असेल तर तेही लावू शकतात किंवा आंब्याच्या पानाचं ढाळाचं तुम्ही तोरण बनवून ते सुद्धा तोरण लावू शकता. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे. विष्णू लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. तुळशीची पूजा करायची आहे. त्यानंतर जेव्हा ही नणंद आपल्या घरी येईल त्यावेळेला तिला ही वस्तू आपल्याला द्यायची आहे. आता जर आपल्याकडे धोंडे जेवणासाठी आपली नणंद आल्यानंतर आपल्याला ही वस्तू द्यायची असेल तर काय करायचं आहे, जेव्हा ते घरी येतील तेव्हा आपली नणंद आणि तिचा नवरा जेव्हा आपल्या घरी येतील तर त्यावेळेला आदराने त्यांचं स्वागत करायचं आहे. लक्ष्मीनारायण समजून आपल्याला त्यांचा मानपान करायचा आहे. आपली जी सासू सासरे आहेत तर नंदेची ओटी भरेल सासरे आहेत तर त्यांच्या जावयाला म्हणजेच नंदव्याला नवऱ्याला जो काही मानपान आहे तो देतील. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या नंदेचे आपल्याला पाय धुवायचे आहेत. पायावरती आपल्याला छोटंसं स्वास्तिक काढून घ्यायचे. स्वास्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजेच हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं आपल्याला त्या पायावरती अर्पण करायचे आहे. त्यानंतर नंदीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तिला ही जी वस्तू आहे ती द्यायची आहे. यामध्ये आपण काय देऊ शकतो तर यामध्ये आपण हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतो किंवा काचेच्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्यासुद्धा आपण देऊ शकतो. एखादी साडी देऊ शकतो किंवा तिची ओटी भरू शकतो देऊ शकतो. ही साडी देऊ शकतो. म्हणजे आईसुद्धा तिच्या मुलीची म्हणजे नंदेची ओटी भरत असते, परंतु आपण भाऊजाई म्हणून सुद्धा आपण ही नंदेची ओटी जी आहे ती भरू शकतो. त्याचप्रमाणे आपण एखादी चांदीची वस्तूसुद्धा देऊ शकतो किंवा छोटीशी नथ जी आहे ती सुद्धा आपण आपल्या नंदेला देऊ शकतो किंवा आपण बांगड्या ज्या आहेत त्यासुद्धा नंदेच्या हातामध्ये भरू शकतो.
कारण या अधिक महिन्यामध्ये नंदेच्या हातामध्ये बांगड्या भरण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. किंवा आपण एखादा छान मोगऱ्याचा गजरा जो आहे तो सुद्धा आपल्या नंदीला देऊ शकतो, किंवा 33 केळी आपण नंदीला देऊ शकतो, किंवा इतर 33 फळे जी आहे ती आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे छोटासा रुमाल किंवा एखादं स्कार्फ सुद्धा देऊ शकतो. कापूर, अगरबत्ती किंवा पूजेची एखादी वस्तू सुद्धा आपण नंदीला भेट म्हणून देऊ शकतो. अशा प्रकारची वस्तू आपल्याला देणे शक्य असेल त्या वस्तू आपण आपल्या नंदीला आपल्या ऐपतीप्रमाणे द्यायच्या आहेत. खास करून 16 जे सौभाग्याचे अलंकार आहेत ते त्यापैकी एखादी वस्तू सुद्धा आपण देऊ शकतो. हळदी कुंकवाचा करंडा असेल, बांगड्या असतील, छोटीशी नथ असेल, बिंदी, टिकली, बिंदीचा कोन, नेल पेंट देऊ शकतो. अशी एक वस्तू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला नंदीच्या पाया पडायच्या आहेत. लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला तिला नमस्कार करायचा आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अधिक महिन्यामध्ये नंदेचा मानपान ही सुद्धा विशेष मानला जातो. ज्याप्रमाणे लेक जावायचा मानपान खास असतो त्याचप्रमाणे नंदीचा सुद्धा आपल्याला मानपान जो आहे तो अधिक महिन्यामध्ये करायचा असतो. आपण जर काही जेवण बनवत असतो, धोंडेचे बनवत आहे तर ते आवर्जून बनवले जातात. नंदीला सुद्धा आपल्याला धोंडे जे आहेत ते द्यायचे असतात. आता आपली नणंद जी आहे तर ती जर कुमारिका असेल किंवा अविवाहित असेल तर सुद्धा आपण अधिक महिन्यामध्ये एखादी भेटवस्तू तिला देऊ शकतो. जसं की छोटासा रुमाल, छोटीशी पर्स किंवा बांगडे अशा वस्तू सुद्धा आपण आपल्या अविवाहित नंदीला देऊ शकतो. कारण या अधिक महिन्यामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण अन्नदान, वस्त्रदान, त्याचप्रमाणे दीपदान या सुद्धा गोष्टी करू शकतो. या अधिक महिन्यामध्ये करत असतो आपण नंदीचा जो मानपान करत असतो तो म्हणजे आपल्याला लक्ष्मीचा मानपान करायचा असतो. एखाद्या सौभाग्यवतीचा आपण जसा मानपान करतो किंवा आपण अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन करतो 5, 7, 11, 33 सुवासिनीचं ज्याप्रमाणे पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला नंदेचा सुद्धा मानपान आणि पूजन करायचं आहे. धोंडे जेवणासाठी जेव्हा आपण घराचे लेक जावाई म्हणजेच आपली नणंद आणि तिचा नवरा जेव्हा आपल्याकडे येईल त्यावेळेला सुद्धा आपण नंदीला ही वस्तू देऊ शकतो. जर आपल्याला नणंद नसेल किंवा मैत्रिणीला सुद्धा आपण कोणतीही वस्तू दान देऊ शकतात. अशा प्रकारे भेटवस्तू ज्या आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला अधिक महिन्यात एकदा तरी नंदीला ही वस्तू द्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.